नमस्कार मित्रांनो, सायकॉलॉजी फॅक्ट्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय आहे अनेकांच्या मनात असतो, पण त्याबद्दल फार कमी लोक उघडपणे बोलतात. रिलेशनशिपमध्ये काही मुलांना फिजिकल इंटिमसीची इच्छा लवकर का होते? हे फक्त अट्रॅक्शन असतं की त्यामागे हार्मोन्स, भावना आणि मानसशास्त्रज्ञाची काही महत्त्वाची कारणं असतात? चला आजच्या व्हिडिओमध्ये विज्ञान आणि मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून याचं उत्तर जाणून घेऊया. कोणत्याही नवीन रिलेशनशिपमध्ये, मग ते लव्ह मॅरेज असो, अरेंज मॅरेज असो किंवा नवीन प्रेम असो, सुरुवातीचे काही आठवडे किंवा महिने खूप गोड चॅटिंग आणि भेटीगाठींमध्ये निघून जातात. पण त्यानंतर नात्यात नकळत एक असा टप्पा येतो जिथे एका गोष्टीवरून दोघांमध्ये छुपे वैचारिक मतभेद आणि मानसिक संघर्ष सुरू होतो. ती गोष्ट म्हणजे फिजिकल इंटिमसी, शारीरिक जवळीक किंवा स्पर्श. अशा वेळी बहुतांश मुलींच्या मनात एक अत्यंत गंभीर आणि संशयास्पद प्रश्न निर्माण होतो. मुलगी विचार करू लागते, हे नातं आता कुठे सुरू झाले? आपण अजून एकमेकांचे स्वभाव पूर्णपणे समजून घेत आहोत. मग या मुलाला आत्ताचा माझ्या शारीरिक जवळ येण्याची एवढी घाई का झाली आहे? हा जेव्हा मला भेटतो तेव्हा याला फक्त हात पकडणं, मिठी मारणं किंवा किस करणं यातच रस का असतो? याचं माझ्यावर खरं प्रेम आहे का? हा फक्त माझ्या शरीरासाठी माझ्यासोबत आहे? अनेकदा मुली मुलांच्या या प्रवृत्तीला वासना समजून त्यांच्यापासून दूर पळू लागतात किंवा त्यांना चुकीचा माणूस ठरवून टाकतात. पण मित्रांनो, मानसशास्त्र आणि जीवशास्त्र सांगतं की मुलांच्या या प्रवृत्तीला केवळ घाई किंवा वासना समजून सोडून देणे ही खूप मोठी चूक आहे. यामागे निसर्गाने पुरुषाच्या शरीरात बनवलेले एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि शक्तिशाली रसायन चक्र कारणीभूत असते, ज्याला समजून घेतल्याशिवाय तुम्ही कधीच पुरुषपणाचा ठाव घेऊ शकत नाही. विज्ञानाच्या आणि वैद्यकीय शास्त्रानुसार पुरुषांच्या या वर्तनामागे सर्वात मोठा हात असतो एक किंग हार्मोनचा, ज्याला आपण टेस्टोस्टेरॉन म्हणतो. हा पुरुषांच्या शरीरातील मुख्य सेक्स हार्मोन म्हणजे मेल सेक्स हार्मोन आहे, जो त्यांच्या संपूर्ण शरीराची रचना, त्यांचा आवाज, त्यांचे स्नायू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांची लिबिडो फिजिओड्राईव्ह नियंत्रित करतो. आता इथे स्त्री आणि पुरुषांच्या शरीरात विज्ञानाने एक खूप मोठा फरक करून ठेवला आहे. विज्ञानानुसार एका तरुण मुलाच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी ही एका तरुण मुलीच्या शरीरातील पातळीपेक्षा सरासरी 10 ते 20 पट जास्त असते. मुलांनो आणि मुलींनो, हा 10 ते 20 पटीचा फरक लहान नाही. हा हार्मोनचा प्रचंड महापूर मुलांच्या विचारसरणीवर, त्यांच्या भावनांवर आणि त्यांच्या वर्तनावर 24 तास थेट परिणाम करत असतो. टेस्टोस्टेरॉनमुळे मुलांमध्ये शारीरिक जवळीक साधण्याची नैसर्गिक ओढ अत्यंत तीव्र आणि ऊर्जेने भरलेली असते. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीच्या प्रेमात पडतो, तिच्याशी तासनतास बोलतो किंवा तिच्या प्रत्यक्ष संपर्कात येतो, तेव्हा त्याच्या आणि तिच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी अचानक एका रात्रीत सर्वोच्च पातळीवर स्पाईकवरती पोहोचते. हा हार्मोन मुलाच्या सबकॉन्शियस माइंडला सतत सिग्नल देतो की तू जिच्यावर प्रेम करतोस तिच्या शारीरिक जवळ जा. मुलांसाठी ही केवळ एक मानसिक फॅन्टसी नसते, तर ती एक अत्यंत तीव्र शारीरिक आणि रासायनिक गरज असते, जी दाबणे किंवा रोखणे त्यांच्या नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरुद्ध असते. मुलींना असं वाटतं की मुलांनी आधी भावनिक पातळीवर पूर्णपणे कनेक्ट व्हावं आणि मगच शरीराचा विचार करावा. पण मुलांचं सायकॉलॉजी सायन्स याच्या अगदी उलट चालतं. मुलांच्या मेंदूची डिफॉल्ट सेटिंग अशी असते की ते शारीरिक जवळकीच्या माध्यमातूनच भावनिक पातळीवर कनेक्ट होऊ शकतात. मुलासाठी जेव्हा फिजिकल इंटिमसी किंवा स्पर्शाची सुरुवात होते, तेव्हा त्याच्या मेंदूतून डोपामाइन आनंदाचे रसायन रिलीज होते, जे त्याला त्या नात्यात सुरक्षित आणि खुश ठेवतं. त्यामुळे नात्याच्या सुरुवातीला मुलांना शारीरिक जवळीक हवी असणे हे त्यांच्या बायोलॉजिकल क्लॉकनुसार पूर्णपणे नैसर्गिक आहे. मुलांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनचा महापूर त्यांना शारीरिक जवळीक साधण्यासाठी कशी रासायनिक ऊर्जा देतो.
पण मुलांनो आणि मुलींनो, हे मानवी शरीर एका रात्रीत बनलेले नाही. आज आपण मानवी मनाचा तो कोपरा उलगडणार आहोत जो लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून तयार झाला आहे, ज्याला मानसशास्त्रात इव्होल्युशनरी सायकॉलॉजी उत्क्रांतीवादी मानसशास्त्र म्हणतात. लाखो वर्षांपूर्वी जेव्हा मानव जंगलात टोळ्या करून राहत होता, तेव्हा निसर्गाने मेल आणि फिमेल यांच्यावर 2 वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. आदिम काळापासून पुरुषाचा सर्वात मोठा नैसर्गिक हेतू हा आपल्या जीन्सचा, वंशाचा जास्तीत जास्त प्रसार करणे राहिला आहे. प्राचीन काळी मानवी मृत्यूदर खूप जास्त होता. जंगली श्वापदे आणि आजारांमुळे आयुष्यभर खूप कमी असायचे. अशा काळात पुरुषांच्या सुप्त मनात एक आदिम भीती असायची की जर आपण लवकरात लवकर शारीरिक जवळीक निर्माण करून वंशाची निर्मिती केली नाही तर आपले अस्तित्व संपून जाईल. हा जीन्स प्रसाराचा आदिम पॅटर्न आजच्या आधुनिक पुरुषांच्या मेंदूमध्ये हार्डवायर पक्का कोरलेला आहे. त्यामुळे जेव्हा एखादा मुलगा नात्यात येतो तेव्हा त्यांचा उत्क्रांतीवादी मेंदू नकळतपणे लवकरात लवकर फिजिकल इंटिमसी शोधू लागतो. आता प्रश्न पडतो की जर पुरुषाला एवढी घाई असते तर मुली या गोष्टीसाठी एवढा वेळ का घेतात? यामागे मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट ट्रिव्हर्स यांनी मांडलेला पालकीय गुंतवणूक सिद्धांत काम करतो. निसर्गाच्या नियमानुसार शारीरिक जवळकीचे परिणाम स्त्री आणि पुरुषासाठी कधीच सारखे नसतात. पुरुषाची गुंतवणूक आदिम काळाच्या दृष्टीने पुरुषासाठी शारीरिक जवळीक हा काही मिनिटांचा किंवा तासांचा भाग असायचा. स्त्रीची गुंतवणूक या उलट शारीरिक जवळकीमुळे जर स्त्री गरोदर राहिली तर तिला 9 महिने ते बाळ पोटात बाळगावे लागायचे. प्रसूती, वेदना सहन कराव्या लागायच्या आणि त्यानंतर पुढील कित्येक वर्ष त्या असहाय्य बाळाचे संगोपन करावे लागायचे. त्या काळात ती शिकार करू शकत नव्हती, म्हणजेच ती पूर्णपणे असुरक्षित व्हायची. या निसर्गाच्या नियमामुळे स्त्रियांचा मेंदू नैसर्गिकरित्या कमालीचा निवडक आणि वेळ घेणारा बनला. स्त्रीचा मेंदू शारीरिक जवळीक साधण्यापूर्वी 1000 वेळा विचार करतो की हा पुरुष संकटाच्या काळात माझ्यासोबत टिकून राहील का? हा माझ्या मुलांचे रक्षण करेल का? याचं माझ्यावर खरं प्रेम आहे का? आणि ही खात्री करण्यासाठी स्त्रियांना वेळ हवा असतो. इथेच नात्यात मुख्य संघर्ष सुरू होतो. पुरुषाचा आदिम मेंदू त्याला लवकरात लवकर फिजिकल होण्यासाठी ढकलतो, तर मुलीचा आदिम मेंदू तिला स्वतःच्या सुरक्षेसाठी वेळ घेण्यास सांगतो. त्यामुळे मुलांनो, जेव्हा मुलगी फिजिकल इंटिमसीसाठी वेळ मागते तेव्हा ती नखरे करत नसते, तर ती निसर्गाने तिच्यात पेरलेल्या आत्मरक्षणाच्या नियमाचे पालन करत असते. आणि मुलींनो, जेव्हा मुलगा लवकर जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रत्येक वेळी वासनाद नसतो, तर तो लाखो वर्षांच्या उत्क्रांतीच्या त्या जीन्स प्रसार नियमाच्या प्रभावाखाली असतो. आपण उत्क्रांतीचा नियम आणि पालकीय गुंतवणूक सिद्धांत समजून घेतला, पण मुलांनो आणि मुलींनो, पुरुषांना नात्यात लवकर फिजिकल होण्याची घाई होण्यामागे फक्त जीवशास्त्र किंवा जुना इतिहास नसतो, तर यामागे पुरुषांचे भावनिक मानसशास्त्र सुद्धा तितकेच कारणीभूत असते. आपण अनेकदा पाहतो की मुली आपल्या मनातील भावना अतिशय सोप्या पद्धतीने मांडू शकतात. त्या तासनतास बोलून, मेसेजेस करून किंवा कविता लिहून स्वतःचे प्रेम व्यक्त करू शकतात. पण पुरुषांचे मानसशास्त्र ह्या बाबतीत पूर्णपणे वेगळे आहे. बहुतांश मुलांना त्यांच्या मनातील तीव्र भावना, काळजी आणि ओढ शब्दांच्या माध्यमातून अचूकपणे व्यक्त करणे प्रचंड कठीण असते किंवा प्रचंड कठीण जाते. जेव्हा एखादा मुलगा एखाद्या मुलीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याच्या मनात भावनांचा कल्लोळ तर असतो, पण तो मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे लॉजिकली सांगू शकत नाही. अशा वेळी मुलाचा मेंदू एका सोप्या आणि नैसर्गिक माध्यमाची निवड करतो, ज्याला सायकॉलॉजीमध्ये म्हणतात फिजिकल टच. मुलांसाठी स्पर्श हे केवळ वासना शांत करण्याचे साधन नसून ते त्यांचे प्रेम व्यक्त करण्याचे आणि ते अनुभवण्याचे सर्वात मोठे माध्यम असते.
मुलांच्या सबकॉन्शियस माइंड म्हणजे सुप्त मनात शारीरिक जवळकीला घेऊन एका विशिष्ट सुरक्षा यंत्रणा काम करते. जेव्हा एखादा मुलगा नात्याच्या सुरुवातीच्या काही महिन्यात मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, उदाहरणार्थ तिचा हात हातात घेणे, तिला मिठी मारणे किंवा किस करणे, हा त्याच्या मनाला एक सायकोलॉजिकल सुरक्षिततेची भावना मिळते. मुलाच्या मानसशास्त्रज्ञानुसार जर ही मुलगी माझ्या स्पर्शाचा स्वीकार करत आहे, मला तिच्या शारीरिक जवळ येऊ देत आहे, याचा अर्थ तिचे माझ्यावर पूर्णपणे प्रेम आहे, हिने मला मनातून स्वीकारले आहे आणि आपले हे नातं आता सुरक्षित आहे. मुलींसाठी भावनिक जवळ आधी येते आणि शारीरिक जवळीक नंतर येते, पण मुलांसाठी शारीरिक जवळीक हाच भावनिक पातळीवर जोडले जाण्याचा एकमेव खात्रीशीर मार्ग असतो. जोपर्यंत त्यांना तो स्पर्श मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या मनात एक भीती किंवा शंका असते. ही मुलगी अजूनही माझ्याबाबत पूर्णपणे गंभीर नाही आहे का? मुलांच्या दृष्टीने फिजिकली इंटिमसी म्हणजे नात्यावर हक्क आणि विश्वास प्रस्थापित करण्याचा एक थेट मार्ग असतो. जेव्हा मुलगी त्यांना जवळ येऊ देते तेव्हा मुलाचा इगो आणि त्याची भावनिक असुरक्षितता दोन्ही शांत होतात. त्यामुळे मुलींनो, जेव्हा एखादा मुलगा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रत्येक वेळी केवळ शारीरिक सुखाचा विचार करत नसतो, तर तो त्याच्या पद्धतीने तुमच्याशी भावनिकदृष्ट्या घट्ट जोडले जाण्याचा आणि तुमचे प्रेम अनुभवण्याचा प्रयत्न करत असतो. आपण पाहिलं की मुलांना भावना शब्दांत मांडता येत नसल्यामुळे ते स्पर्शाचा आधार कसा घेतात. पण आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आजच्या इंटरनेटच्या युगात सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. मानसशास्त्रात एक अतिशय महत्त्वाचा आणि सिद्ध झालेला नियम आहे. पुरुष हे प्रामुख्याने डोळ्यांनी व्हिज्युअली आकर्षित होतात, तर स्त्रिया या कानांनी, शब्दांनी किंवा आवाजाने आकर्षित होतात. मुलांच्या मेंदूची रचना अशी आहे की त्यांच्या मेंदूतील व्हिज्युअल कॉर्टेक्स, दृश्य समजून घेणारा भाग आणि अमिगडाला हे भाग कोणत्याही दृश्य गोष्टीला पाहून मुलींच्या मेंदूपेक्षा खूप जास्त वेगाने आणि तीव्रतेने रिॲक्ट करतात. पुरुषांना कोणतीही सुंदर किंवा आकर्षक गोष्ट दिसली की त्यांच्या मेंदूत लगेच रासायनिक प्रक्रियेला सुरुवात होते. निसर्गानेच त्यांना व्हिज्युअल क्रिएचर्स बनवले आहे. आता विचार करा, आधीच मुलांचा मेंदू व्हिज्युअल आहे आणि त्यात भर पडली आहे आजच्या आधुनिक इंटरनेटची. आज मुले 24 तास सोशल मीडिया, इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब आणि वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवरील वेबसिरीजच्या संपर्कात राहतात. आजकालच्या वेबसिरीज, गाणी आणि रील्समध्ये अत्यंत ग्लॅमरस, बोल्ड आणि इंटिमेट सीन्सचा प्रचंड मारा केला जातो. जेव्हा एखादा तरुण मुलगा रोज तासनतास हे सर्व पाहत असतो तेव्हा त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, सुप्त मनामध्ये न कळतपणे एक फॅन्टॅसी वर्ल्ड, कल्पनाशक्तीचे जग तयार होते. त्याचा मेंदू त्या काल्पनिक सुखाची चव चाखण्यासाठी आसुसलेला असतो. जेव्हा हा मुलगा खऱ्या आयुष्यात एखाद्या रिलेशनशिपमध्ये येतो तेव्हा त्याचा हा व्हिज्युअल ट्रिगर प्रचंड सक्रिय होतो. त्याला वाटते की जे काही मी स्क्रीनवर पाहिले आहे ते माझ्या पार्टनरसोबत लवकरात लवकर अनुभवावे. त्याची ही कल्पनाशक्ती, फॅन्टॅसी त्याच्यातील फिजिकल इंटिमसीची इच्छा सामान्यापेक्षा अधिक वेगाने आणि तीव्र बनवते. इथेच खरी समस्या निर्माण होते. मुलाच्या मेंदूत डिजिटल जगामुळे तयार झालेल्या फॅन्टॅसीज असतात, त्यामुळे त्याला नात्यात खूप लवकर पुढचा टप्पा गाठायचा असतो. पण मुलीचे मानसशास्त्र पूर्णपणे वेगळे असते. तिला आधी मानसिक सुरक्षितता हवी असते. मुलांना, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की रील्स किंवा सिनेमात दाखवले जाणारे प्रेम आणि वास्तव यात खूप मोठा फरक असतो. स्क्रीनवर पहिल्याच भेटीत फिजिकल होणारे कपल पाहून जर तुम्ही खऱ्या आयुष्यातही तशीच घाई केली तर तुमचे नाते मजबूत होण्याऐवजी पहिल्याच टप्प्यावर तुटू शकते. कारण समोरची मुलगी ही तुमची फॅन्टॅसी पूर्ण करण्याचे साधन नसून ती एक जिवंत भावना आहे. आपण पुरुषांच्या व्हिज्युअल स्वभावाचा आणि डिजिटल फॅन्टॅसीचा अभ्यास केला, पण आज आपण अशा एका टप्प्याबद्दल बोलणार आहोत ज्या टप्प्यात माणसाची बुद्धी काम करणे बंद करते आणि संपूर्ण शरीर एका अद्भुत रसायनाच्या प्रभावाखाली चालते. मानसशास्त्रात या काळाला हनीमून फेज म्हणतात आणि यामागचा खरा विलन असतो मेंदूतील डोपामाइन नावाचे रसायन. जेव्हा एखादा मुलगा नवीन नात्यात येतो तेव्हा त्याच्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टीम प्रचंड सक्रिय होते. जेव्हा तो त्या मुलीला पहिल्यांदा भेटतो, तिचा आवाज ऐकतो किंवा तिच्या शेजारी बसतो तेव्हा त्याच्या मेंदूत डोपामाइनची एक मोठी लाट येते. डोपामाइन हे तेच रसायन आहे जे माणसाला एखादी नशा केल्यावर, व्हिडिओ गेम जिंकल्यावर किंवा जुगार खेळताना मिळणाऱ्या
थ्रिल आणि आनंदाची अनुभूती देते. नात्याच्या सुरुवातीला मुलाचा मेंदू याच डोपामाइनच्या हाय डोसवर जगत असतो. मानवी मेंदूचा आणि डोपामाइनचा एक अतिशय विचित्र स्वभाव आहे, ज्याला त्याला एका सुखाची सवय झाली की त्याची तीव्रता कमी होते आणि मेंदू लगेच पुढच्या मोठ्या सुखाची मागणी करू लागतो. मुलाच्या बाबतीत हे रासायनिक चक्र अतिशय वेगाने धावते. पहिला टप्पा सुरुवातीला फक्त तिच्याशी फोनवर बोलल्याने किंवा मेसेज केल्याने प्रचंड डोपामाइन मिळायचे. दुसरा टप्पा काय आहे तर काही दिवसांनी नुसत्या बोलण्याने मेंदूला तृप्ती मिळण्याशी होते, पण मेंदू प्रत्यक्ष भेटून हातात हात लागल्यावर मिळणाऱ्या डोपामाइनची मागणी करतो. तिसरा टप्पा काय आहे तर एकदा का हात पकडले की नॉर्मल झाले की मेंदू लगेच पुढच्या पायरीकडे धावतो, म्हणजे मिठी मारणे, किस करणे आणि त्यानंतर सर्वोच्च म्हणजे शारीरिक जवळीक साधणे. मुलाचा मेंदू हा रासायनिक सुखाच्या चक्रात इतक्या वेगाने प्रगती करू इच्छितो की त्याला नात्यात लवकरात लवकर सर्वोच्च शारीरिक जवळीक हवी असते. मुलाला वाटते की तो हे सगळं प्रेमापोटी करतोय, पण खरं तर त्याचा मेंदू त्या डोपामाइनच्या नशेचा पुढचा मोठा डोस शोधत असतो. मुली या रासायनिक चक्रात थोड्या संथ असतात कारण त्यांच्या मेंदूत ऑक्सिटोसिन, विश्वास आणि सुरक्षिततेचे हार्मोन हळूहळू तयार होत असते. पुरुष मात्र डोपामाइनच्या शॉर्ट टर्म थ्रिलमुळे नात्यात खूप लवकर पुढचा टप्पा गाठण्याची घाई करतात. त्यामुळे मुलांनो, जर तुम्ही या रासायनिक नशेच्या मागे धावून नात्यात अवाजवी घाई केली तर हनीमून फेज संपताच नात्यातील रस संपून जाण्याचा धोका असतो. प्रेम म्हणजे केवळ पुढचा टप्पा गाठण्याची रेस नाही, तर प्रत्येक टप्प्याचा आनंद शांतपणे घेणे आहे. आपण मुलांच्या अशा एका पैलूवर बोलणार आहोत जो खूप कमी लोकांच्या लक्षात येतो. मानसशास्त्रात याला पजेसिव्हनेस किंवा आणि इनसिक्युरिटी म्हणतात. अनेकदा नात्यात असताना मुलांच्या मनात एक छुपी आणि तीव्र भीती असते. ही मुलगी खरंच माझ्यासोबत कायम राहील का? उद्या हिच्या आयुष्यात माझ्यापेक्षा जास्त श्रीमंत, जास्त स्मार्ट किंवा जास्त चांगला कोणी दुसरा आला तर ती मला सोडून तर जाणार नाही ना? ही भीती केवळ संशयातून येत नाही, तर ती आजच्या युगातील मल्टिपल ऑप्शन्सच्या स्पर्धेतून येते. मुलाला माहीत असते की इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या जगात मुलीकडेही अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हा स्पर्धेचा विचार मुलांच्या मनात एक असुरक्षिततेची पोकळी निर्माण करतो. मुलांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिजिकल इंटिमसी किंवा शारीरिक जवळकीचा एक वेगळा अर्थ असतो. सायकॉलॉजीनुसार अनेक मुले शारीरिक जवळकीला स्वतःचा हक्क प्रस्थापित करण्याचा मार्ग मानतात. त्यांच्या मानसिकतेनुसार जर मी तिच्यासोबत शारीरिकदृष्ट्या जोडलो गेलो तर मी एक प्रकारे नात्यावर शिक्कामोर्तब केला आहे. आता ती मुलगी माझी आहे हे जगाला आणि स्वतःला पटवून देण्यासाठी हा सर्वात खात्रीशीर मार्ग आहे. ही भावना वाचनेपेक्षा जास्त मालकी हक्काची, सेन्सेस ऑफ ओनरशिपची असते. त्यांना वाटते की जर त्यांनी शारीरिक जवळीक साधली तर ती मुलगी त्यांच्यापासून दूर जाण्याची शक्यता शून्यावर येईल. हा एक प्रकारचा मानसिक लॉक लावण्याचा प्रयत्न असतो, जेणेकरून तिला सोडून जाणे कठीण व्हावे. ही प्रवृत्ती मुले जाणीवपूर्वक करत नाहीत, तर त्यांच्या मनातील हरवण्याची भीती त्यांना हे करायला भाग पाडते. इथेच नात्यात चुकीचा पायंडा पडतो. जेव्हा मुलगा असुरक्षित असल्यामुळे फिजिकल इंटिमसीची घाई करतो, तेव्हा मुलीला तो एक प्रकारचा दबाव किंवा धमकावणी वाटू शकतो. मुलगी विचार करते, हा खरंच माझ्यावर प्रेम करतो की मला फक्त बांधून ठेवू पाहतोय? मुलगा विचार करतो, जर ही जवळ येत नसेल तर याचा अर्थ ही मला सोडून जाणार आहे. ही असुरक्षितता नात्याचा पाया कमकुवत करते. मुलांनो, समजून घ्या की जर एखादी मुलगी तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर ती तुमच्यासोबत केवळ शारीरिक जवळकीमुळे नाही, तर तुमच्या स्वभावामुळे टिकून राहील. एखाद्याला बांधून ठेवण्यासाठी शरीर वापरणे हा कायमस्वरूपी उपाय कधीच नसतो. आपण एका अशा सिद्धांताकडे वळणार आहोत जो प्रत्येक नात्याचा पाया मजबूत करू शकतो. मानसशास्त्रात प्रसिद्ध असलेले डॉक्टर गॅरी चॅपमन यांनी सांगितल्याप्रमाणे जगात प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची आणि ते स्वीकारण्याची भाषा वेगळी असते. त्यातील सर्वात शक्तिशाली भाषा म्हणजे फिजिकल टच, शारीरिक स्पर्श. अनेक मुलांना वाटतं की मुलाला फक्त शारीरिक सुखाची ओढ. सायकॉलॉजीनुसार अनेक मुलांची प्राथमिक लव्ह लँग्वेज ही केवळ स्पर्श हीच असते. ज्या मुलांची भाषा स्पर्श असते त्यांच्यासाठी शब्द किंवा भेटवस्तू फार दुय्यम ठरतात. त्यांच्या मते
ते आपल्या पार्टनरचा हात हातात घेतात, तिला प्रेमाने मिठी मारतात किंवा तिच्या खांद्यावर डोके ठेवतात, तेव्हा त्यांच्या खऱ्या अर्थाने शांतता आणि प्रेमाची अनुभूती मिळते. हा स्पर्शाचा त्यांच्यासाठी एखाद्या मेडिटेशनसारखा असतो, जो त्यांच्या दिवसभराचा सगळा थकवा आणि मानसिक ताण एका सेकंदात गायब करतो. इथेच नात्यात सर्वात मोठा गैरसमज जन्माला येतो. समजा मुलीची लव्ह लँग्वेज गोड शब्द आहे आणि मुलाची लव्ह लँग्वेज स्पर्श आहे. मुलगी फोनवर तासनतास बोलते, खूप प्रेम करते, पण प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा ती मुलाला अंतर ठेवून बसायला सांगते किंवा स्पर्श टाळते, तेव्हा मुलाला काय वाटते? मुलाच्या सबकॉन्शियस माइंडला असा मेसेज जातो की माझ्यावर फक्त वरवर प्रेम करते, हिच्या मनात माझ्याबद्दल कोणतीही ओढ नाही. ज्या मुलांची भाषा स्पर्श असते त्यांना नात्यात फिजिकल इंटिमसी नसेल तर ते नातं प्रेम वाटतच नाही. त्यांना ते केवळ एक साधी मैत्री वाटू लागते. त्यांना नात्यात ती स्पार्क जाणवत नाही. त्यामुळे ते लवकर फिजिकल इंटिमसी किंवा स्पर्शाचा आग्रह धरतात, जेणेकरून त्यांना स्वतःला खात्री पटली की हे खरं प्रेम आहे. मुलांनो आणि मुलींनो, स्पर्श हा केवळ शारीरिक सुखाचा मार्ग नसून तो दोन आत्म्यांना जोडणारा एक मूक संवादाचा प्रकार आहे. जेव्हा एखादा मुलगा तुमची जवळीक शोधतो तेव्हा तो त्याच्या भाषेत सांगत असतो की मला तुझ्या अस्तित्वाचा स्पर्श अनुभवू दे, जेणेकरून मला सुरक्षित वाटेल. हा फरक जर मुलींनी समजून घेतला तर मुलांच्या जवळ येण्याच्या प्रयत्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलेल. आपण अशा एका बाह्य सामाजिक घटकावर बोलणार आहोत जो आजच्या तरुणांच्या मनावर आणि त्यांच्या रिलेशनशिपवर प्रचंड मोठा ताबा मिळवून बसला आहे. मानसशास्त्रात याला म्हणतात पीअर प्रेशर, मित्रांचा किंवा समवयस्कांचा दबाव. मुलांचा विश्वास त्यांच्या मित्राचा ग्रुप हा त्यांच्या विचारांचा दिशा देणारा एक खूप मोठा घटक असतो. कॉलेजच्या कट्ट्यावर, चहाच्या टपरीवर किंवा व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जेव्हा मुलांच्या गप्पा रंगतात तेव्हा अनेक विषय निघतो. रिलेशनशिप आणि गर्लफ्रेंड या चर्चांमध्ये अनेक मुले स्वतःचा इगो सुकवण्यासाठी किंवा स्वतःला कूल दाखवण्यासाठी आपल्या नात्याबद्दल प्रचंड खोट्या किंवा वाढवून सांगितलेल्या कथा ऐकवतात. अरे आमचं नातं सुरू होऊन महिन्यात झाला आहे आणि आम्ही फिजिकल पण झालो, तू अजून तिच्या साध्या जवळ पण गेला नाहीस, मग कसली गर्लफ्रेंड तुझी? भावा, तू खूप मागे आहेस, तू अजून बच्चे कंपनीसारखा फक्त चॅटिंगच करतोयस. या लॉकर रूम टॉकमुळे ग्रुपमधील शांत आणि समजूतदार मुलाच्या मनावर नकळतपणे एक सायकोलॉजिकल प्रेशर निर्माण होतं. तिथे जन्माला येतो मॅचो मॅन सिंड्रोम. मुलाच्या सबकॉन्शियस माइंडला वाटू लागतं की जर आपण आपल्या नात्यात लवकर फिजिकल नाही झालो तर आपले मित्र आपल्याला कमकुवत, भित्रा किंवा बॅकवर्ड समजतील. स्वतःचे पुरुषत्व, स्वतःचा इगो आणि स्वतःची मॅचो इमेज मित्रांसमोर सिद्ध करण्यासाठी अनेक मुले नात्यात कोणतीही भावनिक प्रगल्भता येण्याआधीच मुलीवर शारीरिक जवळकीसाठी नकळतपणे दबाव टाकू लागतात. मुलगा जेव्हा मुलीला भेटतो तेव्हा तो तिच्या प्रेमापेक्षा जास्त मित्रांनी दिलेल्या डेडलाईनचा विचार करत असतो. मला माझ्या मित्रांना सांगायचं आहे की मी पुढचा टप्पा गाठलाय. हा खोटा अहंकार त्याला नात्यात अवाजवी घाई करायला भाग पाडतो. इथे मुलांची सर्वात मोठी चूक होते. ते मित्रांच्या खोट्या जगाची तुलना आपल्या खऱ्या आणि पवित्र नात्याशी करू लागतात. मुलांना समजून घ्या की जे मित्र कट्ट्यावर मोठ्या गोष्टी सांगतात त्यातील 90% गोष्टी केवळ एक दिखावा असतो. स्वतःचा इगो सिद्ध करण्यासाठी समोरच्या मुलीच्या भावनांचा आणि तिच्या संमतीला बळी देणे हे एका खऱ्या आणि परिपक्व पुरुषाचे लक्षण कधीच असू शकत नाही. नादाचा वेग हा तुमच्या दोघांच्या कम्फर्टवर ठरला पाहिजे, मित्रांच्या सल्ल्यावर नाही. आपण मुलांच्या या प्रवृत्तीमागची सर्व कारणे मुळापासून समजून घेतली पाहिजे. डोपामाइनची नशा असो किंवा मित्रांचा दबाव असो, त्यात वेळ आली आहे सर्वात प्रॅक्टिकल प्रश्नांची की जेव्हा नात्यात शारीरिक जवळीक आणि वेळेची गरज या दोन वेगवेगळ्या गोष्टी आमनेसामने येतात तेव्हा ब्रेकअप न करता समजूतदारपणे नातं कसं वाचवायचं. मानसशास्त्र सांगते की अशा वेळी सर्वात मोठी चूक होते की ती म्हणजे मौन किंवा अवाजवी राग. मुलाने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यावर मुलीने थेट त्याला वासनांध ठरवणे चुकीचे आहे आणि मुलीने नकार दिल्यावर
झाल्यावर मुलाने तुझं माझ्यावर प्रेमच नाही असा भावनिक ब्लॅकमेलचा मार्ग निवडणे ही तितकी चुकीचे आहे. यावर एकमेव आणि सर्वात प्रभावी तोडगा आहे ओपन कम्युनिकेशन, उघड आणि स्पष्ट संवाद. जेव्हा तुम्ही दोघे शांत डोक्याने या विषयावर एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेता तेव्हा नात्यातील 90% तणाव तिथेच संपून जातो. मुलांनो, तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की मुलीचा नकार हा तुमच्यावर किंवा तुमच्या प्रेमावर संशय नसतो. स्त्री मानसशास्त्रानुसार तिला फक्त मानसिक सुरक्षितता आणि कम्फर्ट हवा असतो. बळजबरी किंवा दबाव टाकू नका. जर तुमची पार्टनर कोणत्याही गोष्टीसाठी तयार नसेल तर तिथे तुमच्या इगोला मध्ये आणू नका. तिचा वेळेचा आदर करा. जेव्हा तुम्ही तिच्या नकाराचा आदर करता आणि तिच्यावर कोणताही दबाव टाकत नाही तेव्हा मुलीच्या मनातील तुमच्याबद्दलचा आदर आणि विश्वास 10 पटीने वाढतो. तिला जाणवते की तुम्ही फक्त तिच्या शरीरावर नाही तर तिच्या अस्तित्वावर प्रेम करता. जेव्हा विश्वास पूर्णपणे घट्ट होतो तेव्हा ती स्वतःहून तुमच्याजवळ येण्यास कम्फर्टेबल होते. मुलींनो, मुलांच्या या शारीरिक ओढीला प्रत्येक वेळी निव्वळ वासना किंवा वाईट हेतू समजण्याची चूक करू नका. आपण पाहिल्याप्रमाणे विज्ञानाने आणि निसर्गानेच त्यांच्या शरीराची रचना तशी केली आहे. थेट झिडकारू नका. मुलाच्या भावनेला थेट झिडकारून त्याचा अपमान करण्याऐवजी त्याला प्रेमाने आणि विश्वासात घेऊन तुमची बाजू सांगा. तुमची बाउंड्री स्पष्ट करा. त्याला सांगा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याजवळ यायला नक्कीच आवडेल, पण सध्या मला या गोष्टीसाठी थोडा वेळ हवा आहे. आपण आधी एकमेकांना मानसिक पातळीवर अजून चांगलं समजून घेऊया. जेव्हा तुम्ही असे स्पष्ट आणि गोड शब्दांत सांगता तेव्हा मुलाचा इगो दुखावला जात नाही. तो तुमची वाट पाहण्यास आनंदाने तयार होतो. आपण पाहिलं की रिलेशनशिपमध्येच मुलांना शारीरिक जवळीक साधण्याची घाई का होते, यामागचं सायन्स काय आहे. आपण टेस्टोस्टेरॉनचा महापूर पाहिला, उत्क्रांतीचा नियम पाहिला, डोपामाइनची नशा, डिजिटल फॅन्टॅसी आणि मित्रांचा दबावही समजून घेतला. आज या शेवटच्या भागात आपण अशा एका अंतिम सत्याचा स्वीकार करणार आहोत जो तुमचे नाते एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवेल. मानसशास्त्र आणि निसर्गाचा नियम सांगतो की नात्यामध्ये शरीराची ओढ असणे ही पूर्णपणे नैसर्गिक, वैज्ञानिक आणि मानवी आहे. त्यात कोणतीही लाज बाळगण्याची किंवा त्याला थेट पाप ठरवण्याची गरज नाही. कारण ज्या नात्यात एकमेकांबद्दल शारीरिक आकर्षण नसेल ते नाते निखळ प्रेम बनू शकत नाही. पण खरा प्रश्न हा आहे की तुमचे नाते केवळ त्या शरीराच्या ओढीवर टिकून आहे की त्या पलीकडे तुमच्यात काही भावनिक गुंतवणूक आहे. सायकोलॉजीनुसार जी नाती केवळ शारीरिक जवळीक मिळवण्यासाठी किंवा इगो सिद्ध करण्यासाठी सुरू होतात ती फिजिकल इंटिमसी मिळाल्यानंतर अत्यंत वेगाने संपून जातात. कारण मेंदूला एकदा ते रासायनिक सुख मिळाले की त्याचे कुतूहल संपते. एक यशस्वी आणि प्रदीर्घ नाते तेच असते जिथे शरीराच्या ओढीसोबतच मनाची, विचारांची आणि आत्म्याची ओढ मजबूत असते. प्रेम म्हणजे केवळ पुढचा टप्पा गाठण्याची रेस नाही तर समोरच्या व्यक्तीचा, भावनांचा, तिच्या बाउंड्रीजचा आणि तिच्या संमतीचा आदर करणे आहे. मुलांनो, जेव्हा तुम्ही तिच्या नकाराचा आदर करून तिची वाट पाहता तेव्हा तुम्ही तिचे शरीर नाही तर तिचे संपूर्ण आयुष्य जिंकून घेता. आणि मुलींनो, जेव्हा तुम्ही मुलाच्या या नैसर्गिक ओढीला केवळ वासना न समजता समजूतदारपणे हाताळता तेव्हा तुम्ही त्याला एक परिपक्व पुरुषात बदलता. रूप आणि शरीर बदलत जाईल पण एकमेकांबद्दल असलेला आदर आणि विश्वास आयुष्यभर टिकून राहील. मुलांना फिजिकल इंटिमसीसाठी घाई का होते यामागचं संपूर्ण मानसशास्त्र आज आपण मुळापासून समजून घेतलं. हा व्हिडिओ तुमच्या अशा एका मित्रासोबत किंवा पार्टनरसोबत नक्की शेअर करा ज्याला नात्यातील ही मॅच्युरिटी समजून घेण्याची गरज आहे. मानवी स्वभाव, नाती आणि सायकोलॉजीचे हे धक्कादायक खेळ अगदी सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी तुमच्या स्वतःच्या हक्काच्या चॅनलला म्हणजे सायकोलॉजी फॅक्ट्स मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण पुढची सिरीज तुमच्या आयुष्याला आणि स्वभावाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणार आहे. चला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, नाती जपा, राजासारखं जगा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट विषयात. धन्यवाद. बाय बाय.